नमस्कार मंडळी. आज 28 ऑक्टोबर. आजचा दिवस तुम्हा सर्वांना मन प्रसन्न व आनंदी जाव. आजच्या लग्नानंतर होईलच प्रेमच्या बागात पार काव्याने केलेली कॉफी पितो. आवडली नाहीये का कॉफी? बरी नाही झाली का? बकवास झालीये बकवास. मी असली घाणेरडी कॉफी आयुष्यात कधी प्यायलो नाही. दुधात पाणी आहे का पाण्यात दूध आहे? बरं ते सिनेमन कसं टाकलंय? छिची छिची, एवढी वाईट कॉफी, बाप रे. काव्या रडायला लागते. ओ रडू नका, थोडी गंमत केली. काही गंमत वगैरे केली नाही तुम्ही. खरंच ही कॉफी चांगली झाली नसणार आहे. सॉरी, माझं चुकलं. मी नाही करणार परत कॉफी. अहो असं अजिबात नका करू. तुम्ही बेस्ट बनवली आहे कॉफी. नाही, तुम्ही माझं मन राखायला काही बोलू नका देशमुख. तुम्ही म्हणालात ना ही कॉफी बकवास झालीये, तर ही बकवासच झाली असणार. आता तुम्हाला कसं समजावून सांगू? मी जेन्युअनली सांगत आहो, तुम्ही जगातली बेस्ट कॉफी बनवली. खोटं, साफ खोटं. अहो काव्या, मी शपथ घेऊन सांगतो तुमची, खूप परफेक्ट बनवली तुम्ही कॉफी, अगदी मला हवी तशी. मग असं का बोललात बकवास झाली? पाठ म्हणतो की मला तुमची थोडी मजा घ्यायची होती. घ्या माझी मज्जा घ्या. आणि ही सिनेमन कॉफी पिऊ नका तुम्ही. रम्याने बनवलेली सिनेमन कॉफी पिया. काव्या थांबा ना. आय एम सॉरी. काव्या खूप चिडलेली असते. हे बरं आहे, बोक्याने थोडीफार मस्ती केली तर लगेच फुगायचं असतं का मांजरीने? मग काय करायचं? माफ करा. कसं आहे ना, ही गोंडस पिस्कारणारी मांजर एकदा पिस्कारली ना, तर ते बोक 50 वेळा ऐकून दाखवतो. पण हा बोका का खोड्या काढतो याचा विचार करावा ना माणसाने. का काढतो? कारण या मांजरीच्या चेहऱ्यावर छान गोंडस स्माईल यावी म्हणून. काव्या लाजते. हा, हे असं. सगळा राग घालवला माझा. खरंच आय एम सो सॉरी. तुम्हाला मी रडवलं. पार्थ कॉफीचा कप घेतो आणि म्हणतो की मनापासून सांगतोय की खूप छान झाली ही कॉफी. आणि ही कॉफी का छान झालीये माहितीये? कारण यात तुमचं प्रेम उतरलंय. बरं घ्या तुम्ही कॉफी, मी माझा अभ्यास बघते. फायनली सांगतोय की तुम्ही एवढी छान कॉफी माझ्यासाठी बनवून आणलीस. तुम्हाला काहीतरी रिटर्न गिफ्ट द्यायचा विचार करतोय मी. काव्यही एक्साइटेड होऊन म्हणते, काय देणार आहात तुम्ही? तुमचं खरं तर स्केच काढून झालंय. तर आता विचार करत म्हणतो की तुमच्या नावाचा टॅटू काढतो हातावर. काढू? तेव्हा काव्याला आठवतं की जीवाने काढलेला टॅटू त्याने कसा जाळला होता. काय विचारतोय काव्या, काढू का मी टॅटू? विल यू स्टॉप दिस नॉनसेन्स? काव्या खूप चिडून जाते. टॅटू काढणं म्हणजे मस्करी वाटते तुम्हाला? टॅटू आयुष्यभराची खून होऊन बसतं ते, आणि मग ते जाळ. तेवढ्यातच काव्या बोलण्यात अडकते. हे बघा देशमुख, प्लीज असं काहीही करू नका. प्लीज असं काही विचित्र बोलूही नका. एवढं का चिडताय तुम्ही? मी आपलं सहज विचारलं. सॉरी, मी खरंच खूप रागावले. घ्या ना कॉफी घ्या. मी आलेच. काव्या रूम मधून बाहेर निघाल्यावर म्हणते की या जीवाच्या आठवणी खरंच खूप अस्वस्थ करतात मला. मला कळतच नाहीये की ही भीती कधी संपणार आहे माझ्या मनातली. तिकडे सगळेजण आनंदनिवासच्या ऑप्शनसाठी जमलेले असतात. वेलकम फ्रेंड्स. बघा ही जागा किती आईस्पेस आहे. समोर छान हवा आहे. समोर एक समुद्र पण आहे आणि बाग पण आहे. अशी जागा मुंबईमध्ये मिळणं जरा रेअरच आहे. इथे राहणाऱ्या लोकांनी इतका आपला जिवंतपणा आणि आपलेपणा पेरलाय की इथे राहणाऱ्या की या जागेवर कोणाचाही जीव जडतो. कोणाचाही जीव जडेल आणि सोडताना जीव तुटेल, अशी ही जागा आहे, नाही का? एनिवे, या जागेची ओळख झालीच असेल आता तुम्हाला. तर आता आपण या जागेच्या लिलावाला सुरुवात करूया. नंदिनी खूप रडते. त्यांच्या पुढे हातही जोडते. सो लेट स्टार्ट द ऑक्शन. प्रत्येकाने आपापली किंमत सांगा. सर. तर जागेची किंमत 80 लाखापासून सुरू होतीये. चला सुरू करा. एक जण 90 लाख म्हणतो, तर दुसरा 1 करोड असं म्हणतो. 1 करोड? अहो, ही जागा बघून त्या जागेची व्हॅल्यू टाका. बोला, पुढे बोला. तर त्यातली एक बाई 3 करोड असं सांगते. 3 करोड.
पुन्हा एकदा जागेवर नजर टाका आणि मग आपली बोली लावा. बोला पुढे बोला. 5 करोड. 5 करोडच्या पुढे कोणी बोली लावणार आहे का? 5 करोड 1, 5 करोड 2, 5 करोड 3, 6 करोड. त्यातला एक माणूस म्हणतो, एवढ्यातच जीवा येऊन 10 करोड असं म्हणतो. जीवा, तुम्ही इथे काय करताय? 10 करोड बोलतोय मी. 10 करोड. बोला बोला. अजून कोणाला माझ्यापेक्षा जास्त बोली लावायची असेल तर बोला. भास्कर त्याच्या जवळ जाऊन म्हणतो, का रे, तू इथे काय करतोयस? मी इथे काय करतोय म्हणजे या जागेचं ऑप्शन चालू आहे ना, मग मी नाही येऊ शकत का? काही इश्यूज आहेत का या जागेचे? हे बघा, ही जागा प्राईम लोकेशनवर आहे, अगदी समुद्राच्या समोर आहे. तेव्हा 10 करोड पेक्षा जास्त बोली बोला, जास्त बोली लावा. भास्कर सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो, पण त्यातलं कोणीच काहीच उत्तर देत नाही. अजूनही कोणाला या जागेसाठी 10 करोड पेक्षा जास्त बोली लावायची आहे? बोला बोला. जर 10 कोटीच्या पुढे जर कोणी बोली लावणार नसेल तर ही जागा यांना विकण्यात येईल. पुन्हा एकदा विचार करा, या प्रॉपर्टीची व्हॅल्यू काही वर्षात दुप्पट होऊ शकते. तेव्हा 10 करोडच्या वर बोली लावायला हरकत नसावी. हे बघा, हे लास्ट काउंट आहे. 10 करोड 1, 10 करोड 2, 10 करोड 3 अँड सोल्ड. आता नियमानुसार आनंद निवास यांच्या नावावर झालेला आहे. हे घ्या फाईल, यावर सही करा आणि हँडओव्हर द्या. जीवा ती फाईल घेतो आणि म्हणतो की माझ्या दादानी मला एक गोष्ट सांगितली होती, ते मी तुम्हाला सांगतो. नशीब ही अजीब गोष्टी असते ना, ज्या क्षणी तुम्हाला वाटतं की तुम्ही जिंकलाय, तुमच्याकडे सगळं आहे, कार, राजा, राणी, एक हुकमाची तोरी येऊन तुमचा डाव संपू शकते. आताही तेच झालंय. कालपर्यंत मी तुमच्यासाठी एक सक्सेसफुल बिझनेसमॅनचा मुलगा, विक्रम देशमुख यांचा मुलगा होतो, आणि आज तुम्ही बरकवलेला आनंद निवास तुम्ही त्या अति मूर्ख मुलाला हँडओव्हर करताय. आनंद निवास परत करणाऱ्याच्या भीक मागणाऱ्या हाताला तुम्ही सही करायला लावली. त्यामुळे आपली गुलामी आपल्या जवळ ठेवायची, नाहीतर नशीब एका क्षणात आज उतरल, जसा आज उतरवलाय. ही आहे नशिबाची खरी ताकद आणि माझी छोटीशी हुशारी. आय एम सॉरी. मागचं सगळं विसरून जा आणि सही करा. जीवा आनंदाने म्हणतो, ओ पेन प्लीज. भास्करला पेन मागतो, चेकवर साईन करतो आणि 10 करोडचा चेक. नंदिनी विचार करते की एवढे पैसे जीवाने कुठून जमवले असतील. यांच्या प्रत्येक कृतीचं मला टेन्शनच येतंय हल्ली. मिस्टर जीवा देशमुख, आनंद निवास आजपासून तुमचा झालाय. सगळेजण खूप आनंदात असतात. भास्कर टाळ्या वाजवत येतो, हसत हसत म्हणतो की जागा तर झालीये या मूर्खा माणसाची. अरे जीवा, तू 8 कोटीची जागा 10 कोटीला घेतलीस. जीवा हसत हसत म्हणतो, पण नात्यांची गणितं कळतात. ही राहिला प्रश्न व्यवहाराचा. माझ्यासाठी माझ्या माणसाचा आनंद, दुसरा कोणताही व्यवहार महत्वाचा नाहीये. तू फक्त जागेची किंमत लावलीस रे म्हाताऱ्या. फक्त या वास्तूची भावनेची किंमत मला माहित आहे. खरं तर व्यवहार तुलाच कळत नाही. अरे बिंडोक आहेस बिंडोक. जागेची 20 करोडची जरी बोली लावली असतीस ना, तरीही जागा विकत घेतली असती मी. वेळ आली असती तर स्वतःला दहाण ठेवलं असतं, पण ही जागा विकत घेतली असती. कारण ही वस्तू माझ्या बायकोचा श्वास आहे आणि तो तिला परत मिळवून देण्यासाठी मी कोणत्याही स्तराला जायला तयार आहे. कोण म्हणतंय की तू आनंद निवास परत मिळवलंय? तू पुन्हा एकदा मूर्ख ठरलाय. तू जी जागा विकत घेतलीये ना, ती जागा लवकरात लवकर सरकार जप्त करणार आहे. त्या ठिकाणी सरकारचं गव्हर्नमेंट हॉस्पिटल उभं राहणार आहे. नंदिनीला हे ऐकून धक्का बसलेला असतो. या किचन मध्ये येते आणि पार्थचं बोलण्याचा विचार करते की तुम्हाला काहीतरी रिटर्न गिफ्ट देण्याचा विचार करतो मी. तुमचं स्केच काढून झाले तर मी तुमच्या नावाचा टॅटू काढतो हातावर. तिचं कामाकडे लक्ष नसते. ती गॅसचं बटन ऑन करते. जीवाने टॅटू जाळला होता हे तिला आठवतं. ती भाजी फेकते. डस्टबिन जवळ
पडलेल्या कागदावर तिचं लक्ष जातं. ती ते कागद उचलते आणि बघते, काय आनंद निवास विकल्या जाणार आहे? आनंद निवास ऑक्शन सेल. नंदिनी ताईंनी तर मला सांगितलंही नाही, मला काही बोलली पण नाही. जीवा, जीवा हे काय बोलताय? एक मिनिट, शांत हो, नको पॅनिक होऊस. काय झालंय, या म्हाताऱ्याचा गैरसमज झालाय अगं. पण एक गोष्ट लक्षात ठेव भास्कर, या जीवाचं सरकार जीवा स्वतः आहे. बघायचं आहे? जीवा शिट्टी वाजवतो. जीवाला ज्या सरांनी मदत केली ते सर येतात. ही इज द पार्टनर इन माय क्राईम, मिस्टर शेखर महाजन. ओळख करून देतो. काय? तुम्ही तर सरकारी अधिकारी ना? ते चंद्रकांत सर भुसर. जीवा हसत हसत म्हणतो की तुला अजून कळलं नाही का रे भास्कर, की तुझा गेम झालाय? हा सरकारी माणूस नाहीये, हा माझा माणूस आहे. आणि ही आहे मी वाट वाकडी करून मिळवलेली जागा. काय जिंकला की नाही राजा? प्रेक्षकांनो, पुढील भागात जीवा खाली बसून नंदिनीला चाबी देतो. तुझा श्वास, तुझं सुख, तुझा आनंद निवास. माझा नाही, आपला आनंद निवास. पार्थ काव्याला शोधत शोधत किचन मध्ये येतो, तेव्हा त्याचं लक्ष जातं की गॅसचं बटन ऑन आहे. गॅसचा वास येतोय. पार्थ जाऊन गॅस बंद करतो. काव्य येते. कोणी लाईट केलं असतं तर ब्लास्ट झाला असता. माझ्याच हातून झालं असणार. काय झालंय तुमच्या मनाला? काही असेल तर बोला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात.